नमस्कार मंडळी. आज आपण आप्पे पात्रात बेसन घालून मस्त खमंग खुशखुशीत पदार्थ बनवणार आहोत. तर चला करूया रेसिपीला सुरुवात. त्यासाठी सर्वात आधी मी इथे अर्धा कप इतकं बेसनाचं पीठ घेतलेलं आहे. त्याचबरोबर थोडंसं चिमूटभर हळद आणि चवीपुरतं मीठ ॲड करून घ्यायचं आणि व्यवस्थित हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं थोडं करत पाणी आपण ह्याच्यात ॲड करून घेऊया आणि याचं असं जाडसर असं आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने थोडंसं घट्टसर आपल्याला हे ठेवायचं आहे, खूप पातळ करायचं नाहीये. त्यानंतर इथे मी बटाट्याचा मसाला आधीच बनवून ठेवलेला आहे. हे मसाला कसा बनवायचा याची व्हिडिओ मी आय बटनवर देत आहे. तिथे जाऊन तुम्ही हे मसाला कसं बनवायचं बटाट्याचा ते बघू शकता. आता आपल्याला हे जे बटाट्याचा मसाला आहे याचं छोटे-छोटे असे गोळे करून घ्यायचं आहे मंडळी. तर हे बघा या पद्धतीने जे मसाला आहे सर्व मसाल्याचे असे छोटे-छोटे आपण गोळे इथे बनवून तयार करून घेतलेला आहे. हे बघा या पद्धतीने गोळे बनवून झाले की लगेच आपण इथे आप्पे पात्राकडे येऊया. तर इथे आपण थोडं-थोडं करत आप्पे पात्रात तेल ॲड करून घेऊया. आजची रेसिपी मंडळी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कोणत्या देशातून, कोणत्या राज्यातून किंवा कोणत्या प्रदेशातून ही रेसिपी बघताय मला कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेल. आता जे बेसनचा बॅटर आपण बनवून घेतलेला होता त्यामध्ये आपल्याला हे बटाट्याचा जो मसाला आहे याचे गोळे जे आपण बनवून ठेवले होते ते ह्याच्यात ॲड करून घ्यायचा. त्यानंतर पूर्ण असं याला व्यवस्थित कोट करून घ्यायचा बेसनाने आणि ते हळुवारपणे आपल्याला इथे आप्पे पात्रात सोडायचं आहे. हो मंडळी, आज आपण आप्पे पात्रात बटाटे वडे बनवणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी तेलाचा वापर करून अगदी मस्त खमंग खुशखुशीत आपले हे बटाटे वडे होतात. जास्त तेलाचा वापर न करता अगदी 1-2 थेंब जरी तुम्ही तेल इथे टाकलं तरीही मस्त बटाटे वडे इथे बनवून तयार होतात. मी थोडंसं जास्त वापर इथे केलेला आहे. अगदी कमी तेलात सुद्धा तुम्ही हे बटाटे वडे बनवून तयार करू शकता. तुम्ही कलर बघू शकता, टेक्स्चर बघू शकता, मस्त छान खमंग आलेला आहे. तर हे आप्पे पात्रात बटाटे वडे बनवण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आता इथे मी पूर्ण बटाटे वडे हळुवारपणे अलटी-पलटी करून दोन्ही बाजूने मस्त खमंग असे इथे भाजून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता. इथे आपले पूर्ण बटाटे वडे इथे भाजून झालेले आहे. एका टिश्यू पेपरवर आपण काढून घेऊया. त्यानंतर आपण हे हिरवी चटणी बरोबर, पावाबरोबर अगदी तुम्ही असंही खाल्लं तरीही मस्त टेस्टी लागतात. तर कशी वाटली मंडळी आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया. अशी छान-छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी राहा. धन्यवाद.